नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक विक्रम देशमान यांच्या संकल्पनेतून इगतपुरी तालुक्यातील घोटी, वाडीवरे व नाशिक तालुक्यातील कार्यरत पोलीस पाटील यांच्या कार्याची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या हस्ते इगतपुरी व नाशिक तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांचा प्रशस्तीपत्र, शाल, पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. आपत्कालीन परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेल्या परिस्थितीत अचानक उद्भवणाऱ्या घटनेवेळी तसेच लोकसभा, विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी करून पोलीस प्रशासनाला मदत केल्याबद्दल पोलीस पाटील पदावर कर्तव्य बजावणाऱ्या महिला व पुरुष पोलीस पाटीलांचा सत्कार करून पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष जबाबदारीबाबत माहिती देण्यात आली. पोलीस पाटील हे पोलीस ठाण्याचे नाक, कान, डोळा असून प्रत्येक पोलीस पाटलांची आपापल्या भागात व परिसरात बारीक-सारीक घटनेवर लक्ष ठेवून कोणत्याही प्रकारचा गुन्हा होणार नाही याची दखल घ्यावी, असे मनोगत उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांनी सन्मान कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. तालुक्यातील गाव, खेड्यात व वाड्यापाड्यावर घडणाऱ्या प्रत्येक घटना व बाहेरून येणाऱ्या टोळ्या, मुसाफिर तसेच अज्ञात व्यक्ती यांच्या हालचालीवर लक्ष द्यावे. घटना घडण्यापूर्वी पोलिसांना सूचित करणे, समाजकंटक अथवा कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या इसमांची माहिती देणे, अशा घटनांवर नजर ठेवणे व पोलिसांना माहिती देणे हे कर्तव्य पोलीस पाटलांनी बजावले तर गाव, खेडे, वाड्यापाड्यावरील अनेक गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल. याकरिता पोलीस पाटलांनी खबरदारी घ्यावी, असे मार्गदर्शन पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी केले. शासनाने सूचित केलेल्या राज्यपाल व राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार पोलीस पाटलांना मिळावा, याकरिता पोलीस पाटील यांनी केलेल्या कामगिरी व पोलीस प्रशासनाच्या मदतीची दखल घेतली जाणार आहे. आपल्यातील सामाजिक व राष्ट्रहिताची जाणीव ठेवून आणखी जोमाने राष्ट्रहिताचे कार्य करावे, असे मत घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपनीय विभागाचे पोलीस निलेश देवराज यांनी केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर, पोलीस निरीक्षक राहुल तसरे, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस हवालदार निलेश सावळे, प्रशांत देवरे, गोपनीय पोलीस निलेश देवराज, पोलीस पाटील तालुका संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र खातळे, नाशिक तालुका अध्यक्ष सोमनाथ बेजेकर, सचिव अनिल जाधव, महिला आघाडी अध्यक्षा मनीषा बर्हे, हरिश्चंद्र भागडे, ज्ञानेश्वर धोंगडे, रोहिदास काळे आदी उपस्थित होते.